मी बघतोय त्याला की नाही का ती महिला आहे, पण तिचं तोंडच दिसत नाहीये मला. असलं बघून तर प्रत्येकाचीच इच्छा होणार आहे की मोकळं व्हावा. लघवी करता करता माझा मित्र घाबरून मला बोलला, अण्णा तू काय बघितलंय का? की ती व्यक्ती माझ्या असं थोडीशी लांब होती, पण त्या व्यक्तीचे पाय माझ्या इथपर्यंत होते. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अमन यादव आणि मी तुमचं स्वागत करीत आहे आपल्या युट्यूब चॅनल वरती, ज्याचं नाव आहे मिडनाईट टॉक्स. तर आज आपल्या चॅनल वरती आपले एक मित्र आले आहेत. ते त्यांच्या आयुष्यातला एक म्हणजे भयानक असा किस्सा आपल्याला सांगतील. तर सर, तुमचं नाव काय आपल्या ऑडियन्सला सांगा. जसं तुम्हाला अमनने सांगितलंच, माझं नाव निखिल येलवे आणि माझ्यासोबत घडलेले प्रसंग असे मी त्यांना सांगू इच्छितोय की जे जे घडलंय म्हणजे खरंच असतं. की मला पण आधी विश्वास नव्हता त्या गोष्टींवर, पण काही काही वेळा असं झालेलं आहे जेणेकरून नाही का की माणूस म्हणतो की नाहीये नाहीये आणि त्याच्यासोबत घडतं ते. तसंच आम्ही तिघ जण मित्र होतो आम्ही. तर आमच्या मित्राला एका लय शॉक होता गाड्यांचा, तर त्याला त्याच्या गाडीला हॉर्न बसवायचा होता. तर रात्रीचे 9 वाजले असतील, म्हणलं की दुकानं चालू असतील नसतील, तरी आम्ही म्हणलं की बाबा ह्याची इच्छा आहे की जावा. म्हणजे तुम्ही कुठे गेलते, म्हणजे असं काय आपल्या सिटीच्या बाहेर गेलते का? म्हणजे आपल्या इथलं आपले तसे फेमस दुकान आहेत जे की नाही का गाड्यांना हॉर्न बसवणं, साऊंड बसवणं किंवा कुशन वगैरे ह्याच्यासाठी फेमस आहेत. तर हा म्हणला की बसवायचं आजच बसवायचं आहे, कारण की नवीन नवीन उत्सुकता, गाडी घेतलेली आहे. असते पोरणा असते तेवढी हा. तर नाही का? तर मग चला म्हणलं. तर हा बसला. चला म्हणलं हा हे हट्ट करतोय हा, जाऊयात. गेलो आम्ही मस्त. आता आम्ही गेलो इथनं 9:30 वाजले तिथे जाऊपर्यंत. 9:30 वाजले. ते माणूस येऊसपर्यंत त्यांची फिटिंग वगैरे साऊंड बिऊंड तसले आवाज ऐकून त्यांचे हॉर्नचे मस्त आमचं डोकं असं वैतागलो होतं आम्ही. 10:30-11 पर्यंत झालं आमचं, म्हणजे हॉर्न वगैरे लावून झालं. 10:30-11 वाजले. शेवटी आता घरी यायचा टायमिंग होता. तर आता भांडणं आमच्या ह्याच्यावरनं, गाडी कोण चालवणार? बरोबर. आता मित्र आहे शेवटी. ह्याच्यामध्ये भांडणांमध्ये आमच्या तिघांच्या, एक जण म्हणतोय मी नाही चालवणार, मी आता चालवली. दुसरा म्हणतोय मी नाही चालवणार. टू राहिलो व्हीलर मी. होती की फोर टू व्हीलर. टू व्हीलर होती हा. का? तर मग टू व्हीलरवर आता आमची भांडणं. शेवटी मग आता पर्याय नाही, आता मीच बसलो गाडी चालवायला. तर बसलो, येताना हॉर्न बिन आणि वाजवला. तुमचं म्हणजे घरापासून दुकान किती अंतर होतं, म्हणजे लय लांब होतं का? म्हणजे माझं घर जिथं आहे ना, तिथनं म्हणलं तरी 6-7 किलोमीटर असेल. तर त्या दुकानात आम्ही हॉर्न बसवला. झालं सगळं आमचं काम वगैरे झालं. बसलो गाडीवर. मग मी म्हणलं मी चालवतो बाबा. आलो आम्ही, म्हणजे दुकानाच्या इथनं आम्ही असं 1-1.5 किलोमीटर समजा. म्हणजे हॉर्न बसून तुम्ही 1-2 किलोमीटर हा, पुढे गेले पुढं असाल. आलो. अच्छा. तर पुढं आलो, त्याच्या साईडला 3 ते 4 स्मशानभूमी लागतात आणि ते सर्व जातीचे आहेत, वेगवेगळ्या. पहिली, दुसरी, तिसरी, म्हणजे एकाच जाळतात एकाच गाडतात, ते असं असतं ना तशा प्रकारे. आणि राईट साईडला आमच्या होतं रेल्वेचं, म्हणजे रेल्वे फाटक. स्टेशन. म्हणजे फाटक होतं की नाही, रेल्वे स्टेशन रेल्वे direct. स्टेशन होतं. तर आम्ही येतोय असं. आता मला आता एकट्याला तर भास होतो असं म्हणतात. तर मला दिसतंय एक जण. तर मी माझ्या मित्राला म्हणलं, तो तुम्हाला रेल्वे स्टेशन दिसत होता की म्हणजे असं नाही नाही side ला नाही, कुठेतरी? रेल्वे स्टेशन साईडला आहे. आणि जी भिंत असते ना रेल्वे स्टेशनच्या मध्ये, की नाही का ह्याला पार करून तुम्ही पलीकडे जाऊ नका, ट्रॅक आहे. हा. तर तिथं मला असं म्हणजे नाही का जाणवलं कोणतरी कोणीतरी थांबलाय. थांबलंय. मी बघतोय त्याला की नाही का ती महिला आहे, पण तिचं तोंडच दिसत नाहीये मला. मी बघतोय. मी माझ्या मित्राला शेवटी विचारलं की नाही का आपण चाललोय हळूहळू, की तुला साईडला एक जण थांबलेले दिसतंय का? तर त्यांनी मला म्हणला तो आम्हाला घाबरवतोय. तर मी मागच्याला पण विचारलं की तू मागं एकाला बघतोय का, एक व्यक्ती थांबलेली, तिला बघितलं का तू? तो म्हणला नाही. मग मला असं वाटलं की भास झालाय. हा. तर मग आमची मित्रमंडळी शेवटी शिव्या देणारच. त्यांनी मला शिवी दिली, तुला काय कळतं, काय नसतं तसं, काय नसतं असं नसतं, चल ठीक आहे म्हणलं. मग ते मला असं वाटलं ना की मला खोट्यात पाडतोय हा. मग मी शेवटी त्याला म्हणलं बाबा आपण बघूया, की नाही का तुम्हाला खोटं वाटतं म्हणजे बघूया. तुम्ही ते बघून पुढे गेले, इग्नोर केलं. पुढे गेलो, इग्नोर केलं. पण माझी इच्छा काही वळवून यांना परत दाखवायचं की हे मला खोट्यात ठरवलं. त्यांना तर काय दिसतच नव्हतं. त्यांना दिसत नव्हतं. पण शेवटी आता एक प्रकारे म्हणलं ना, आता समजा आपल्याला जरी एखाद्याने हे केलं
की तू नाही करू शकत, तू नाही करू शकत. आपल्या मनात वाटतं ना, आईला हा असं बोलता पण करून दाखवायचं. एखादी तर गोष्ट तसं- करायची हा. जिज्ञासा होती तर म्हणजे. तुम्हाला एक सांगतो की अशी एक गोष्ट असती, आपण म्हणतो ना की नाहीये नाहीये नाहीये, तर ती गोष्ट होतीच हा. आणि तसं त्यांच्यासोबत झालेलं आहे. ते मला म्हणतात हे नाहीये, तू काय आम्हाला करता नाहीये. 2दा ते 3दा झालं. शेवटी मी जशी गाडी पुढे घेतोय ना, मी यांना शिव्या देतोय हा, की असं आहे आहे. आणि मी खरं पण बोलतोय शेवटी नाही का म्हणजे. हा. आणि त्यांना जे दिसलं ना, त्याने आहे ना ती दोघं, मी एक 1 ते 2 किलोमीटर जाऊसपर्यंत दोघही शांत बसलेल्या, दोघही शांत. म्हणजे त्या दोघांना पण दिसलं का? हा. आणि ते मग म्हणजे त्यांनी सांगितलं नाही तुम्हाला? त्यांनी मला काही सांगितलं नाही. आता घाबरलो तर मी पण आहे, घाबरले तर ते दोघं पण आहेत. पण तो मला सांगू शकत नाही, मागता त्याला सांगू शकत नाही ना. मी ह्यांच्या मनातलं जाणू शकतोय ना ते माझ्या मनातलं. आता झालं कसं, आम्ही जसं जातोय तसं तसं नाही का, पुढची व्यक्ती दिसती, ती मला पण दिसतीये. पण मी काय म्हणले, ही मला खोट्यात ठरवतात ते. त्याला पण दिसतीये, पण ते म्हणून की परत हा मला खोट्यात ठरवतो. आणि त्याचा मागचा जो आहे तो परत म्हणून की हा मला खोट्यात ठरवतो. आम्ही तिघं कुणालाही सांगत नव्हता. आम्ही तिघं पुढं 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 गेलो. शेवटी आली वेळ ही. आता असलं बघून तर प्रत्येकाचीच इच्छा होणार आहे की मोकळं व्हावा. नको. हा बरोबर आहे. साईडला थांबलो आम्ही. आम्ही थांबलो होतो तिथेही कोणीच नव्हतं, पण 2-4 गाड्या चालल्या होत्या, 4 व्हीलर वगैरे. हा. साईडला थांबलो. तर आम्ही लघवी करता करता माझा मित्र घाबरून मला बोलला की, म्हणजे ते मला प्रेमाने तर असं अण्णा नाही का, असं प्रेमाने बोलतो, अण्णा तू काय बघितलंय का? मी माझं 1 नाही 2 नाही म्हटलं, मी तुम्हाला बोललो होतं की नाही का, त्याला असं हे नका करू, नाहीच आहे. ती व्यक्ती शेवटी त्यांना दिसली. हा असं बोलला की त्या साईडचा पण बोलला की नाही का, तुला पण दिसली का? मग तेव्हा मी त्यांना हे सांगितलं की एखादं जे असतं ना की नाहीये ते दिसतं, ते असतं. आपण म्हणतो की नाही का, नाहीये, काहीच नाहीये ह्या जगात, नाही का, असं तसं असं नाहीये. जोपर्यंत म्हणजे आपल्या स्वतःला हा. अनुभव येत नाही ना, तोपर्यंत विश्वास होत नाही. काही होत नाही. ज्यावेळेस आम्ही थांबलो ना, त्यावेळेस त्यांची अशी सांगायची जी अवस्था होती ना, ती बघून असं मला पण असं वाटत होतं की त्यांना दिसलेलं आहे. आणि त्या वेळेपासून ती दोघं मला 3 ते 4 दिवस बोलतही नव्हते की नाही का, ह्याने आम्हाला नेलं आणि ह्याने आम्हाला दाखवलं. ती लयच घाबरली असं. ती त्यांनी विश्वासच नव्हता ठेवला. म्हणजे याच्या आधी पण त्यांनी कधी हे नव्हतं केलेलं की नाही का, नसतंच. त्यांचं एकच होतं की नाहीये. त्यांनी कधी असं बघितलं नाही ना, कधी त्यांना जाणवलं पण नव्हतं. आणि ही वेळ माझी 3री ते 4थी होती म्हणून. याच्या आधी पण तुमच्यावर असे प्रसंग हा. घडलेत? आणि माझ्यासोबत कोणी असो या नसो, एकटा जरी असलो जरी दिसलं तरी त्या व्यक्ती जी दिसते मला, त्या व्यक्तीला मी ओळखत नाही ना. त्या व्यक्तीचं माझं काय आहे, किंवा मी तिला मारले, त्या व्यक्ती कोणी असो, माणूस असो बाई असो, मी त्याला मारले किंवा मी त्याला छेडले, असं काहीच नाहीये. म्हणून ते मला दुखापत करू शकत नाहीये. का तर मी माझ्या मनाने शांत आहे. मी माझं चाललोय, तू मला दिसतोय, मी ग बसलोय, मी माझं चाललोय. आणि जर ती व्यक्ती थांबली आणि मी त्याला बघतोय किंवा 4-5 जण घेऊन जातोय बघायला, तर त्या व्यक्तीला असं वाटतं की ह्याला दिसतोय, छेडले की मग ते छेडली. हा. त्रास देतात ते तर त्या आपल्याला. व्यक्तीला असं वाटतं ना की आईला मी आहे, हा मला का असं इरिटेट करतोय. आता आपल्याला जरी एखाद्याने नाही का 10 वेळा असं इरिटेट केल्यावर माणसाला राग येतो, त्या व्यक्तीचा राग असतो. आणि ही गोष्ट प्रत्येकासोबत होती, पण कसं आहे, प्रत्येक जण सांगत नाही. ही भीती मानाची असते. आणि घडलेल्या गोष्टी अशा शेअर करणं, मग असं म्हणतात की नाही का, सांगावं नाही, हे नाही. पण एखादं जर तुम्हाला जर टॉर्चर करत असेल ना की हा तू खोटं बोलतोय, अरे आहे ते दाखवायला काय आहे? म्हणजे तुला दिसतंय, मला दिसतंय, पण तू सांगू शकत नाही, मी तुला सांगू शकत नाही. आणि म्हणजे कधी कधी काय होतं माहितीये का, की एखादा असं म्हणजे भूत वगैरे दिसलं लोकांना, तो म्हणजे लोकांच्या पाठीमागं म्हणजे त्यांच्या घरापर्यंत पण जात असतं. असे पण मी खूप जणांकडून ऐकलंय म्हणजे नाही का. हे बघा, जसं आहे की माझी जेवढी माहिती आहे ना, म्हणजे असं जे समजतं त्याच्यानुसार, आता काही काही गोष्टी असतात की नाही का, मर्डर झालाय किंवा एखाद्याला पुरलंय, काही काही जण फाशी घेतात, जाळून आत्महत्या करतात, तर ती आत्मा असते. आता आपल्यामध्ये जर एखादा व्यक्ती जर त्याला काही झालेलं आहे किंवा नाही का, बेसिकली आता जास्त करून ज्यांचं वय झालेलं आहे, तर त्यांचं आयुष्य ते जगलेले आहे.
त्यांना जे मरण पावलेलं आहे त्याच्या आत्म्याला आपण शांती देतो लास्टला. तर ती शांती दिलेली असते ना, त्याने ती व्यक्ती शांत होऊन जातो. पण काही काही जागा अशा असतात की जेणेकरून नाही का त्यांनी जळालेले किंवा आणि मारलेले, त्यांची एखादी इच्छा अपूर्ण राहिलेली हा. असते, पूर्ण होत तर नाही. तो व्यक्ती काय करतो की कुणाला तरी धरायचं आणि त्याच्याकडनं आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची. किंवा एखाद्याला मारलेले, आता त्याच्या डोक्यात तो राग असतो, त्याला मारले पण तो कुणाला सांगू शकत नाहीये का, तर तो नाहीये ह्याच्यात, फक्त त्याची आत्मा राहिलेली. तर तो एखाद्या व्यक्तीच्या अंगात जाणार आणि शेवटी काय करणार, त्याच्याकडनं ती इच्छा त्याच्या घरच्यांना सांगणार की त्याच्यासोबत काय घडले, किंवा तो त्या व्यक्तीकडनं काही ना काही करून घेणार. असं हे भूताचं तर बोलायला गेलं ना, तर असं काही काही जणांना विश्वास बसतो, काही काहींना बसत नाही. पण ज्यांचा बसतो ना त्यांना, म्हणजे ज्यांना माहिती नाही ना, ते असे वेड्यात काढल्यासारखं करतात. ज्यावेळेस त्यांच्यासोबत घडतं ना, त्यावेळेस त्यांना समजून जाते की काही ना काय आहे. म्हणजे आता तुम्ही बोलले की तुमच्या आयुष्यात असे 3-4 प्रसंग घडलेत. हम्म. म्हणजे जेव्हा फर्स्ट टाइम तुमच्या आयुष्यात अशी घटना घडलेली, त्यावेळी तुमचं म्हणजे रिएक्शन काय होतं? त्यावेळेस ज्यावेळेस मी, कारण तुम्ही 2-3 वेळा तुमच्यावर झाले म्हटले की तुम्हाला माहित असतं बाबा आपण काय नाही केलं तर हे आपल्याला काय करणार नाही, म्हणजे तुम्हाला तेवढी भीती पण नसेल वाटली. पहिल्यांदा जे वेळात झालं त्यावेळेस मी एकटाच होतो तसा. तर जेवण झाले की सगळे लोक फिरतात. तर मला अशी सवय आहे की नाही का, मला अशी जेव्हा पण भूक लागेल तेव्हा मी जेवतो. कारण की आता घरच्यांना माहिती याला भूक लागते, हा जेवतो. तर टाइम असेल 11 किंवा 12च्या टायमिंगला मी जेवलो, घरामध्ये बसलो, युट्यूब बघितलं, इन्स्टा बघितलं. असं बघत बघत काय इच्छा झाली काय माहित नाही, मी म्हणलं जाऊ जरा रोडला फेरी मारून यावा. तर एक व्यक्ती बसलेली होती हा. तर असे शांत होती ती, मी काही तिला ओळखलं नाही. हा, म्हणजे घरापासून मी चालत गेलो असन तरी 500 मीटर झाला. जेवण झालं की माणूस जातो चालायला. मी चालत चालत एकटाचा, माझ्यासोबत कुणी नव्हतं, मी माझा फोन आणि मी. तर ती व्यक्ती बसलेली होती. तर तिला काय हवं होतं मला माहिती नाहीये, पण मला काय वाटलं की नाही का, आता लोक काही काही फुटपाथवर राहतात, काही काहींची परिस्थिती नाहीये, ते थांबलेले असतात, बसलेले असतात, झोपतात. तर मी लक्ष नाही दिलं, मी माझं माझं. हो. तर ती व्यक्ती अशी बसलेली होती ना, तर आपण ते बारक्यापणी जोकर बघितलेले आहेत का, ते पाय नाही का त्यांना लाकड लावून ते हाईट करतात त्यांची. तर त्या व्यक्तीचं असं झालं की ती व्यक्ती माझ्या असं थोडीशी लांब होती, पण त्या व्यक्तीचे पाय माझ्या इथपर्यंत होते. ती व्यक्ती बघून असं मला पळ काढायची इच्छा झाली. ती मी काय करू काय नाही, म्हणजे ते घाबरतात ना माझ्या असा. अंगावर काटे बिटे आले हा, असं. तर मी कुठं जाऊ काय जाऊ, आणि ती व्यक्ती त्याची बसलेली आहे शांता, म्हणजे ती अशी टिकून बसलेली, अशी आता ही भिंत आहे ना, ती भिंत अशी टिकून बसली. म्हणजे बाई होती की माणूस होता म्हणजे तो होता तर माणूस, कारण की लेडीज जर असली तर ती साडीमध्ये असते किंवा तिच्या कोणत्याही कपड्यात असू शकते. पण माणसाचं कसं आहे, माणसाचं लगेच ओळखून जातो माणूस. तर त्याचे पाय आहेत ना असे आडवे होते की जेणेकरून मला असं ओलांडून जावं लागलं. तर त्याचे पाय जे बघितले ना मी घाबरलो. इकडे तिकडे बघितलं तर रोडला कोणीच नव्हतं. तर असे रोडला जे कुत्रे वगैरे फिरतात, तर आता मला आवड आहे कुत्र्यांची. तर मी त्यांना असं नाही का शिट्टी वगैरे वाजवत मी चालत होतो आपले. त्यातले एक दोघं माझ्या माग, मी पुढे चालत चालत गेलो तर बघितलं त्याला, मी घाबरलो. एवढा घाबरलो की असं कुठं जाऊ, इकडे जाऊ का तिकडे जाऊ, कायला ओलांडून जाऊ. आणि त्या व्यक्तीचं मला काहीच असं समजत नाही. म्हणजे त्यांनी काय घातलेलं आहे, असं बनेल टाईप त्याच्या अंगावर कपडे होते आणि एक पॅन्ट घातलेली त्याने. तर बसलाय तो. आता जर मी म्हणलं ह्याला ओलांडून जर गेलो तर हा व्यक्ती मला बोलणार. पण आश्चर्य असं की अरे ह्याचे पाय एवढे लांबच कसे, हे मनात. दुसरी शंका, आईला हे जर भूत असेल तर मला जर, मी पळतोय, कुठं पळू, इकडं पळू तिकडं पळू. शेवटी मी त्या व्यक्तीला बघून साईडने गेलो, म्हणजे असे त्याचे पाय जेवढे होते ना, मी असं साईडने चालत चालत गेलो. जसं मी पुढे गेलो ना, मी मागं वळायची हिंमत नाही झालेली माझी, जे आहे ते सांगतो तुम्हाला. मी जसं पुढे गेलोय तसं मी थोडासा लांब 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 गेलो. पण एक मनात असतं ना की वळून बघायचं वळून बघायचं. शेवटी मी पुढे जाऊन मागं बघितलं. हा, तर माझ्या मागं कोणीच नाहीये, फक्त कुत्रेच जे माझ्यासोबत चालतात. आणि ते कुत्रे असे माझ्या मागून असे गोल फिरून नाही होते आलेले, ते कुत्रे सरळ आलेले, म्हणजे एक असं उड्या टाकून किंवा असं. कारण की मी घाबरलोय, मी कशाला लक्ष देणार इकडे. मी म्हणतोय आपलं चला, मी वळून आलो, पुढं बघितलं मागं काहीच नाही.
शेवटी आता नवीन रोड झाले आहेत आपल्या इथं, मध्ये BRT आहे, साईडली 2 रोड आहे. शेवटी मी ते BRTच्या एंडला गेलो, एंडला असा टर्न मारून घरी गेलो. पहिलं पाणी वगैरे पिलं, घाबरलेलो होतो. घरचे म्हणले कढई वगैरे लाव. आता घरच्यांना सांगायचंय, पण घरचे तर झोपलेले होते, अर्धे झोपेत आहे. यांना सांगितलं तर हे घाबरतील. आणि ते तसला प्रकार बघून तुमची तसला झोप प्रकार उडाली असेल. भरून माझी झोप, मला सांगायला गेलं ना तर मी सकाळी 4:30-5 वाजेपर्यंत शांतच नाही का, फोनमध्ये बघतोय. आणि फोनमध्ये पण बघितलं तर हॉररच यायचं सगळं. मग तर अजून भीती बसली की काय ना काय आहे. कारण की मी पुढे जातोय, ते व्यक्तीच नाहीये माग, आणि मला का दिसतोय हा. त्या घटनेनंतर जे घडत आलं त्याच्यानंतर ती पहिली घटना, नंतर अशा करत करत 2 ते 3 घटना झालेल्या आहेत. असं म्हणावं नाही, पण आणि म्हणजे तुम्ही घरच्यांना सांगितलंच नाही का ते, म्हणजे असं काही घडलं माझ्या घरच्यांना बरोबर सांगायची म्हणून? हिंमतच नाहीये ना. कारण की घरी जर सांगितलं तर घरचे म्हणते तुला जायलाच कोणी लावलेलं एवढ्या रात्री. कारण की घरच्यांच्या आधीच एक म्हण आहे, रात्रीचं फिरू नये. कारण की चाकवा मारतो, हे मारतो, हे तर होतच राहतं. आणि हे दिसणं हे साहजिकच, कारण की ज्याला दिसतं ते दिसतं. आणि ही घटना पहिल्यांदा झालेली म्हणून मी काही असं हे केलं नाही. पण ज्यावेळेस दुसऱ्यांदा ज्यावेळेस झालं, मग त्यावेळेस मला असं कळलं की हा प्रकार असतो. हा, याला घाबरून राहावं लागतं. आपण जर त्याला काय केलं तरच ते आपल्याला काही ना काही करणार आहे. कारण की त्याची आणि आपली काही दुश्मनी नाहीये. जर काही जण असतात की नाही काय छेडायचं, काय करतंय आपण, हे करू ते करू, हे टाकू. डेअरिंग करायची. हा, आता त्याच्यामध्ये आला हे लिंब वगैरे टाकणं, हा, हे काय असतं बांधून टाकणं याला त्याला, किंवा एखादा जीव घेतलेलं, हे प्रकार होत असतात. त्याच्यामुळे माणसाने नाही का सर्व गोष्टी मान्य केलेल्या पाहिजे. हा बाबा भूत आहे तर आहे, आपण जपून राहू. मस्त ते तुम्हाला दिसू नाही दिसू, पण आपलं काम काय, हा बाबा आहे ना. आपण एखाद्या रोडने चाललाय, तिथं समजा मशानभूमी आहे, काय आहे, आपल्याला माहिती कोणचे देव आपल्यासोबत असतात कोणचे नाही. जे हनुमान ज्ञान गुण सागर, चला. का तर हनुमान जी आपले साथ आहे, फिर डरने की क्या बात आहे. ते तसंच म्हणून घाबरावं नाही, पण असतं ते. सर, तुम्ही वेळ काढून आले आमच्या चॅनलवरती आणि तुमच्या आयुष्यातले असे जे काही प्रसंग घडले तुम्ही सांगितले, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. तर अमन सर, तुम्ही बोलावल्याबद्दल आणि तुमच्या चॅनलचे मनापासून धन्यवाद. अशाच गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही चॅनलला फॉलो करा.